अत श्री साई सच्चरित अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हेच साईक तेचे महिमान, कितीही परिसान लगे प्रोत्साहन. श्रोतेच राखून पूर्वानुसंधान, अतिसावधान श्रवणार्थीया. करावया कथापान, येथे श्रोतेच सावधान. किमर्थ मग प्रार्थावे अवधान, वृत्तीत ऐकताना आधीच. गाता परिसता निज गुरु महती, होईल निर्मळ चित्तवृत्ती. दृढ ध्यान नामानुवृत्ती, सुख एक मृती प्रकटेल. गताध्यायी जहाले कथन, कैसे एका व्रताचे उद्यापन. यथा सांग जहाले पूर्ण, दृष्टांत खून समवेत. तैसेच साईंची पार्थिव छवी, कवन्यापरी आकस्मित यावी. कैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परिसावी आता. एका होळीची आसना, येतो मी आज घाली भोजना. साई ऐसी या देऊनी स्वप्ना, होय मन कामना पुरविता. कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर, परीती प्रतिमा कैसी वेळेवर. यावी हा कैसा काय चमत्कार, ते आज सादर परिसावे. कथा सांगे अल्ली महमद, वाटली परम आश्चर्यप्रद. ही तरी एक लीलाच विशद, अति विनोदकारक. यानीच ती होळीच्या दिवशी, आम्ही दुपारा जेवावयासी. बैसावयाचे ऐन समयासी, आणूनी उल्हासित केले मज. ती एक कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान. वक्ता साई पदी लीना, चरित्र गहन साईंचे. परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ झिजवी आत्मा. सदा सर्वदा निर्वैर धर्मा, अखंड कर्मा वाहिला. बरी वाईट कैसी ही सीती, देह कर्मे देहान सुटती. परीती लावा अंतरवृत्ती, गुरु चरणी प्रीतीपूर्वक. मग निज भक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम. ते गुरु चरणी ठेवूनी प्रेम, पहात्युत्तम अनुभवे. ही स्थिती मागितल्या न मिळे, ठाई पडे गुरु कीर्तमेळे. जे न महत् प्रयत्न ही आतळे, ते गुरु कृपा बळे चालतये. दरोनिया दुरभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण. तेही सर्व परतले त्यक्त्याभिमान. सुखायमान दर्शन सुखे, यश श्री औदार्य ज्ञान. शांती वैराग्य हे षडगुण, इही श्री साई भगवंत पूर्ण. ऐश्वर्य संपूर्ण हरी जैसा. किती हो आमचे भाग्य गहन, जेने हा साई चैतन्य घन. विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन आम्हा ते.
म्हणती भक्ती पाशी देव, आम्हा पाशी भक्तीचा अभाव. परिहासाई महानुभाव, कनवाळू स्वभाव दिनार्थ. असो तो आलीच वदी जी आता, श्रोता साध्यंत ऐकी जे वार्ता. कळेल साई लीला गहनता, आणि कनिज सत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी, फिरत असता रस्त्यावरी. चित्रे मनोहर आणि तस्बिरी, विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परीची, संता महंता अवलियांचे. पाहुनी झाली वृत्ती मनाची, कवनाची ती पाहू. म्हणून एक एक पाहू लागता, आवडली ही तस्बीर चित्ता. सर्वाहुनी तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवता ही. आधीच मनी साईंची आवड, सन्मुखत यांची मूर्ती ही उघड. पाहुनी घ्यावया झाली तातड, किंमत मी रोकड मोजिली. मग ती तस्वीर आणली घरी, टांगून ठेविली भिंतीवरी. आनंद नित्य दर्शन करी, प्रेम ही मज भारी बाबांचे. दिदली मी ही तुम्हा पाशी, तया आधी तिसरे माशी. आराम नव्हता माझी जीवाशी, राहिलो सवासी मेहुण्याच्या. नूर महम्मद पीर भॉय, मेहुणा हा मजला होय. सुजला होता माझा पाय, केला मज उपाय शस्त्रक्रियेचा. ऐसा असता दुःख नाहीत, 3 महिने राहिलो तेथ. कोणीच नव्हते माझी घरात, या 3 महिन्यात वस्तीस. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान, मौलाना साहब मोहम्मद हुसेन, बाबा साई, बाबा ताजुद्दीन. इहीन ते स्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेच इतर, त्यांची छायाचित्रे भिंतीवर. होती माझी ये घरात मनोहर, सोडीन हे कालचक्र तयाही. माझी इकडे ऐसी गती, चित्रा मागे का साडी साती. वाटे वस्तूसी होता उत्पत्ती, प्रलय स्थिती ही दुर्लभ्यम. असो ऐसी असता परिस्थिती, साईच कैसे त्यातून चुकती. हे तो काळही वरी मजप्रती, कोणीही न सक्ती सांगावया. ये विषयीची समोळ कथा, विस्मय वाटेल तुम्हा परिसता. कळेल साईंची स्थिर चिरात्मकता, अतर्क्य विंदानता तयांची. संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान, मोहम्मद हुसेन थारी आटोपण. यांचे स्वाधीन होते की, तेने तयाची मज एक प्रत. दिदल्या झाली वर्षे बहुत, ती मी माझे मेहुण्यास देत. की ते अंकित तयांचे. तीही 8 वर्षेपर्यंत होती तयाचे मेजाचे खनात. सहज एकदा आढळता उचित, नेली की दुकानात मुंबईस. इतके बाबा अब्दुल मोठे, चित्रही करविले तेवढे गोमटे. की ते न्यावे तयांच्या भेटे, प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरुनी घेतल्या नकला, आप्तेष्ट मित्रा दिदल्या सकळा. त्यातीलच एक दिदली मजला, होती मी भिंतीला लाविलेली.
मग ती परम सुंदर तस्वीर भरता अब्दुल रहमान दरबार. नूर महम्मद झाला तत्पर करावया सादर सादर त्या संता. पाहुनी हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहमान जहाले अत्यंत कोपायमान. उठले त्या ताडन करावया करुनिया निर्वत्सन. दिदले तयास घालवून तेने तो अत्यंत खिन्न वदन. चिंता गहन उद्भवली मग तो होऊन हीन दीन. उदास आणि उद्विग्न मन पैक्या परी पैकाही जाऊन. गुरु कृपे विघ्न उद्भवले. होतो आज गुरु कृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण. ऐसे वधूनी शाशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी. मने आता या संत प्रतिमा कधी न घरी ठेवीता कामा. तेनेची अंतरलो निज गुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा. मने जया चित्राची अपाई गुरु माझा मज नाराज होई. पाडील कधी तरी ते अपाई ते मज नाही कामाचे. हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून. तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज. जहाला बहु द्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय. तरी त्या आता दुजान उपाय शिवाय तोय विसर्जनाचा. म्हणून मग माझा मेहुना सवे घेऊन ती छबी जाना. न देताची मागतिया कवना पातले विसर्जना धक्क्यावर. गेले अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट. जावेल तो जाऊनी थेट समुद्री ती शेवट विसर्जिली. असो ते तेथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले. सर्वाप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यानी त्यांनी आपले परत द्यावे पाहिजे विसर्जिले. सकाळा विनविले येणे परी मजकडूनही दिलेली प्रत. घेतली माझे भावाची ही प्रत बहिणीचीही केली हस्तगत. मिळविल्या समस्त सहा प्रती मग तो येऊनी सहा ही प्रती. वांद्रे शहरी समुद्रावरती थेट जेथे जमीन सरती. पातला ते प्रांती सरोष पाचारुनी एक कोळी. मग ती अवघे चित्रे ती काळी करुनी या तयाची हवाली. निक्षेपिली अब्दी जली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात. मलाही तो ऐसेची उपदेशित संकटे आणीत अनित या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून करशील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझी या व्यथेचे निसन होईल जाण निर्धारे. मीही माझा पाचारीला मेथा किल्ली देऊन त्याची या हाता. आणविल्या तस्बिरी संतांच्या समस्ता सोपविली व्यवस्था मेवण्या ते. त्याने आपुला बोलविला माळी तया करवी त्या तत्काळी. चिंबाची या देवळाजवळी समुद्र जळी निक्षेपविल्या. पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास.
जाता मी आपुल्या बिराडास अति आश्चर्यास पावलो. तुम्हास म्याजी दिली तस्बीर ती द्वारा समोरची भिंतीवर पाहुनिया पूर्ववत स्थिर. वाटला मज थोर विस्मय अवघी चित्रे मेथाने आणली. हीच तस्वीर कैसी की चुकली म्हणून मी ती तात्काळ काढली. छपून ठेवली कपाटी. पडताच मेवण्याची दृष्टी येईल ती उठावटी. नेईल जल समाधीसाठी ऐसे मज पोटी वाटले. ठेवून लाहे निज ग्रहाते मेहून पाहताची बुडवीत हाते. देवोन लाहे आणि काते निशंक चित्ते अभक्ता. विना विचारे देई ना कवना तरी न झाली या योग्य जोपासना. राहील अस्वस्थता सदैव मना ही दीर्घ विवंचना सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित पहावे ऐसे स्थळ त्या उचित. ठेवीला आपुले घरी जो व्यवस्थित तयाच्या हस्तगत करावी. ऐसे मन पडताड कित्ता साईच सुविचार सुचवी चित्ता. जावे मौलाना दरबारी आता इसमोस वृत्तांत कथावे. मग ती तेव्हा तैसीची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी. मुजावर इसमोस ही वार्ता सारी कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयतांचा निर्णय आपुले पाशी राहील ही निर्भय. म्हणून ते दिनीच आम्ही उभय केला की निश्चय मनाचा. की ही समर्थ साईंची छबी आपुले येथेच ठेविली जावी. स्वये आपणा समर्पावी तेनेची ती ठाई पडेल. तव त्या कृत निश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर. पाहुनी आपुले जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास नवता आपणा तेव्हा अवकाश. पुढे मागे कथुती सावकाश धरून हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता संबंध 9 वर्ष भरता. आजही झाली भेटावचिता आपणा उभया परस्पर. तेनेही आठवली पूर्व पीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका. संबंध जुळला अपूर्व कथानका नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा सावध चित्ते परिशिजे श्रोता. साई कैसे प्रेमळ भक्ता अतिसप्रेमता वागवीत. जया परमार्थी खरी गोडी तयाशी साईस मोठी आवडी. वावरुनी सर्व तयांची साकडी स्वानंद जोडी देतया. ये आरतीचा अनुभव गोड बाळासाहेब देवांची होड. पुरविली पुरवुनी तयांचे कोड दिदली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नव्हता उपाय. परी रात्रो परमार्थ व्यवसाय करावया व्यत्यय कायावा. इच्छा भार दिवसापासून करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन. परी काही ना काही विघ्न येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता 1 अध्याय जैसा रोज नेमाने होय तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय. विना अंतराय तगेना.
हाती ग्रंथा इतर ग्रंथ नित्य नेमे वाचिले जात ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत नियम न जात तडीस घेऊनी जाती न मास एकदा देव गेले शिरडीस तेथून निज ग्रही पौंडास सुखे घ्यावयास विश्रांती तेथेही इतर कार्य झाली इतर नेमाची पोथी वाचिली ज्ञानेश्वरीची हौस न पुरली वेळ न आली ती येला हाती घेता ज्ञानेश्वरी विकल्प काही उठावे अंतरी जेणे वाचन होई वरवरी प्रेम अंतरी उपजेना काय करुणी कासावीसी केला निश्चय न पावे सिद्धीसी पाच ओव्याही नित्य नेमेसी घडले न प्रति दिवशी वाचावया प्रत्यही पाच ओव्या निदान निश्चय केला मनापासून त्याही न नेमे मज हातून उल्हासे वाचून जहाल्या मनोनी मग केला नेम साईच जेव्हा देतील प्रेम म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम करीन संभ्रम विरहित निष्ठा साईंच्या पायापाशी जेव्हा साई देतील आज्ञेशी तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीशी निश्चयसी बैसलो आसो येता महोदय सवे मातोश्री भगिनी सर्व पहावया गुरु पूजा गौरव पातले मग देव शिर्डीस का हो आताशा नाही वाचत ज्ञानेश्वरी आपण नित्य जोग तेथे देवाशी पूजत प्रत्युत्तर देत ते परिसावे ज्ञानेश्वरीची मोठी हौस परिणती जाई सिद्धीस आता बाबा जेव्हा वाचावयास वरतील ते वेळच वाचीन तव जोग कथिती युक्ती ज्ञानेश्वरीची आणूनी पोती द्यावी साई बाबांचे हाती वाचावी ते देती तव तुम्ही न लगे मज काही युक्ती बाबा माझे अंतर जाणती ते कान माझी अडी पुरविती वाचस स्पष्टोक्ती वदतील घेता समर्थांचे दर्शन 1 रुपया 1 केला अर्पण एकची का 20 आन म्हणती लागून तव बाबा आणूनी 20 रुपये दिदले रात्री बाळक रामास भेटले साई कृपा कैसी पावले वृत्त त्या पुसिले पूर्वील उद्या आरती झाल्यावरती सांगेन मी सकळ तुम्हा प्रती ऐसे बालक राम आश्वासिती बरे म्हणती देवतया पुन्हा देव दुसरे दिवशी जाता मशिदी दर्शनासी 20 रुपये मागितले त्याशी दिदिले सुख संतोषी देवानी पाहुनी ते अत्यंत भीड देव राहिले बाजूस आड बाबा पुसती कोठेरे सांगड जागेत अवघड तो दडला देती देव प्रत्युत्तर तेथे बाबा हा मी आहे ना येथे का 7 चिना झालेत देते बाबा तवतया ते पुसतात देव वदती 20 दिदले पैसे कोणाचे बाबांनी पुसिले बाबा आपुले तवते वदले मग का सुटले पळत तुम्ही यावे ऐसे जवळ यावे स्वस्थ चित्ते निकट बैसावे
आज्ञेप्रमाणे केले देवे मनोभावे ते बैसले. नित्य नेम आरती झाली मंडळी स्वस्थानी परतली. बाळक रामा देवा गाठ पडली पृच्छाती आरंभिली पूर्वील. तयांचा पूर्व वृत्तांत पुसिला तयानी तो साध्यंत कथिला. कैसे लाविले उपासनेला देव मग तया वदतात. केले काय तुम्हा निवेदन कैसे करावे ब्रह्मचिंतन. करा की माझी जिज्ञासा पूर्ण. देव मग त्याला गुण प्रार्थती. बालक रामही देवा प्रती करावयात यांची जिज्ञासापूर्ती. उत्तर द्याव्या जो आरंभ करीती. बाबाच बोलविती देवास. कैसा साई परम लाघवी चंद्रुस देवा ते बोलवू पाठवी. देव न क्षण विलंब लावी आले श्री साईस भेटावया. झाले होते 3 प्रहर मस्जिदीच्या तटावर. टेकून या दोन्ही कर दिसले समोरची श्री साई. देव जाताच केले वंदन बाबा तयास पुसती प्रश्न. कोठे कोणासी काय आपण करीत संभाषण होता की. मग देव उत्तर देती काकाची या माडीवरती. बालकरामाची या संगती आपुलीच कीर्ती परिसियली. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.